प्रभूची स्तुती व माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो. प्रियांनो, हा संदेश खूप आवश्यक आहे आणि खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. हा संदेश तुमचं जीवन बदलणारा संदेश आहे. हा संदेश तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा संदेश आहे. हा संदेश जो आहे त्यातून तुम्ही पुष्कळ गोष्टीपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमच्या जीवनात आनंद, तुमच्या जीवनात शांती येईल. प्रियांनो, आज आपण जे आहे अन्य भाषाबरोबर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की 60% ख्रिस्ती लोक किंवा त्यापेक्षा जास्त ख्रिस्ती लोक अन्य भाषांमध्ये प्रार्थना करत नाहीत, अन्य भाषा बोलत नाहीत. कारण ते खोटी शिकवणीचे ते बळी झालेले आहेत. कुठेतरी ते कधी ऐकलेलं आहे की अन्य भाषा ज्या आहे त्या आता संपलेल्या आहे, त्याची काय आवश्यकता नाहीये. काय जर म्हणतात, पॉल म्हणतो की अन्य भाषेची काय आवश्यकता नाहीये. आणि खोट्या शिकवणीमुळं काय झालेलं आहे की ख्रिस्ती लोक अन्य भाषा जे आहेत ते बोलत नाहीत. आणि काय काय जे चर्चेस आहेत त्यावर त्यांचा विश्वास नाहीये. आता तुम्हाला माहिती आहे काय काय चर्चमध्ये फक्त आपण हालेलुया म्हटलं तर ते जे आहे ते चिडतात. जर टाळ वाजवतो ते चिडतात. आणि जर अन्य भाषामध्ये जर बोलला त्यांना वाटतं हे काय करतायत. पण प्रियांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे अन्य भाषा जे आहेत त्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केलेला गेला आहे. आणि पौलुस काय म्हणतो की मला असं वाटतं की सर्वांनी जे आहे अन्य भाषेत बोललं पाहिजे, असा पौल जो आहे तो स्वतः म्हणतो. पण प्रियांनो, जे आहे दुःखाची गोष्ट जे आहे पुष्कळ ख्रिस्ती लोक अन्य भाषामध्ये प्रार्थना करत नाहीत. म्हणून सैतान जो आहे तो खूप खुश आहे. जे दुष्ट आत्मा जे आहेत ते खूप खुश आहेत. कारण पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते अन्य भाषामध्ये प्रार्थना करत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की जेव्हा ते अन्य भाषामध्ये प्रार्थना करतील त्यांच्या जीवनातलं जे डिस्करेजमेंट आहे, त्यांच्या जीवनाची जी निराशा आहे, त्यांच्या जीवनाचं जे डिप्रेशन आहे, त्यांचे जे आजार आहेत, त्यांचं जे स्ट्रेस आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत सर्व गोष्टी जातील. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, त्यांच्या जीवनात शांती निर्माण होईल, त्यांच्या जीवनात सर्व काही चांगलं होईल. म्हणून जे आहेत सैतान अन्य भाषेच्या मागे आहेत. आणि दुःखाची गोष्ट आहे की पुष्कळ पास्टर जे म्हणतात की अन्य भाषा बोलण्याची आता आवश्यकता नाहीये. प्रियांनो, ही चुकीची शिकवण आहे. कारण बायबलमध्ये लिहिलंय, जो अन्य भाषेमध्ये बोलतो तो देवाशी बोलतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो आपल्याला माहित नसतं की भविष्यामध्ये काय होणार आहे. आपल्याला माहित नसतं की आपले प्रियजन कुठल्या संकटातून जाणार आहेत. आपल्याला काहीच माहित नसतं. पण जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो आपण आपण देवाशी बोलतो, आपला आत्मा देवाशी बोलतो. आणि देवाचा आत्मा जो आहे आपल्याला सगळ्या ज्या भविष्यामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टीसाठी प्रार्थना करायला लावतो. आणि जेव्हा आपण ती प्रार्थना करतो तेव्हा त्यापासून आपलं संरक्षण होतं. पुष्कळ जे रहस्य जे आहेत आपल्याला समजतात जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो. प्रियांनो, आपण वाचूया 1 कोरिन्थी अध्याय 14:2. कारण अन्य भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. प्रियांनो, अन्य भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. प्रियांनो, जेव्हा आपण अन्य भाषामध्ये बोलतो, जे काय आपण बोलतो ते फक्त देवाला समजतं. प्रियांनो, तुम्हाला माहित असेल की स्मिथ विगल्सवर्थ हे ब्रिटिश इव्हँजलिस्ट होते, ब्रिटिश पास्टर होते. त्यांचं कार्य जे आहे देवाने त्यांना खूप पॉवरफुलरित्या त्यांचा उपयोग केला. पण ते असं म्हणत की जेव्हा ते सकाळी उठायचे सर्वप्रथम जे आहे ते 1 तास अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायचे. हा त्यांचा जो होता डेली रुटीन होता. आणि ते म्हणत असं की जेव्हा मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो तेव्हा मी जो आहे देवाशी मी बोलतो. असं सुंदर त्यांचं जीवन होतं. आणि एका दिवशी एक जण जो आहे तो मृत्युमुखी झाला आणि त्याला कॉफीमध्ये ठेवण्यात आलं होते. तर स्मिथ विगल्सवर्थ तिकडे गेले आणि जे बॉडी जी होती, जे प्रेत जे होतं ते कॉफिनमध्ये होतं. त्याने जे आहे त्या प्रेतावर हात ठेवून प्रार्थना केली. आणि जसा त्याने त्या प्रेतावर हात ठेवला ते प्रेत जे आहे टाळकन उठलं. प्रियांनो, ही शक्ती असते जेव्हा तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता.
तुमचं जीवन जे आहे एक शक्तिशाली जीवन होऊन जातो. कुठलाही शैतान, कुठलाही आजार तुमच्या घरामध्ये राहू शकणार नाहीये. म्हणून ही प्रार्थना करणं खूप आवश्यक आहे. पण पुष्कळ प्रार्थना करत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे जे आहेत, जे दुष्ट आत्मे जे आहे, शैतान जे खुश आहे, कारण त्यांना माहिती की जेव्हा हे प्रार्थना करतील त्यांच्या जीवनातलं जे डिप्रेशन आहे ते जाईल, त्यांच्या जीवनातलं जे दुःख आहे ते जाईल, त्यांच्या जीवनातलं जे बॉदरेशन आहे, जे स्ट्रेस आहे ते सर्व जाईल. ज्या आजारातून मध्ये जे जखडलेलं आहे त्या आजारातून ते मुक्त होतील. शैतानाला हे माहीत असतं. म्हणून ते असा जे आहेत असा संदेशांचा उपयोग करतो जे अन्य भाषा विश्वास ठेवत नाहीत आणि ते प्रचार करतात की अन्य भाषा बोलू नका. पुष्कळ ख्रिस्ती लोक अन्य भाषा बोलत नाहीत आणि जे बोलत होते ते पण आता जे आहेत त्यांनी सोडून दिलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, काय डिनॉमिनेशन जे आहे ते तर विश्वासच ठेवत नाहीत. दुसरे पास्टर डेव्हिड योंगी चो, आता हे जे पास्टर जे आहेत आता ते देवाकडे आहेत, पण त्यांचं जी मंडळी जी होती साऊथ कोरिया, इतकं मोठं ती मंडळी आहे, म्हणजे जगातील जेवढे मेगा चर्चेस आहेत त्याच्यापेक्षा पण मोठी मंडळी, म्हणजे जगातलं सर्वात मोठं चर्च मंडळीमध्ये संख्यामध्ये कुठे असेल तर ते असेल साऊथ कोरियामध्ये. आणि त्यांचे पास्टर होते डेव्हिड योंगी चो. वयाच्या 17 पासून त्यांनी सेवा सुरू केली आणि ते रोज 3-4 तास ते जे आहेत ते अन्य भाषामध्ये ते प्रार्थना करीत असे. प्रियानो, म्हणून त्यांना हे सामर्थ्य आलं. द बिगेस्ट मेगा चर्च इन द वर्ल्ड. प्रियानो, कॅथरीन क्युमन तुम्हाला माहित असेल, जिच्या मीटिंगमध्ये बेरी हिनचं जीवन बदललं आणि ती तर अन्य भाषामध्ये 24 तास प्रार्थना करत होती. पियानो, म्हणून खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. आणि पुष्कळ देवाचे जे सेवक आहेत ते अन्य भाषामध्ये अन्य भाषामध्ये ते प्रार्थना करतात. त्यांना माहिती आहे त्याचं सामर्थ्य. आता हे सामर्थ्य मी शब्दाने तुम्हाला एक्सप्लेन करू शकणार नाहीये. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल अन्य भाषामध्ये, आता तुम्ही म्हणाल की मी तर अन्य भाषा बोलू शकत नाही. पियानो, अन्य भाषा जे आहे हे दान आहे. जसं उद्धार हे एक दान आहे. उद्धारासाठी आपल्याला काय करावं लागत नाहीये, आपला फक्त विश्वास करावा लागतो. तसंच अन्य भाषेच्या देवाचं जे काय ते दान आहे. तुम्ही मागा परमेश्वरकडे आणि देव तुम्हाला ते दान देईल. आणि तुम्ही प्रार्थना करा रोज. सुरू करा 10 मिनिटापासून, नंतर 15 मिनिटं, नंतर अर्धा तास तुम्ही प्रार्थना करत राहा आणि बघा तुमच्या जीवनात किती आनंद येतो. बघा तुमचं जीवन कसं बदलून जातं हे तुम्ही अनुभवून पहा. कारण पवित्र शास्त्रामध्ये अन्य भाषासाठी खूप खूप वचनं आहेत. 1 कोरिंथियर 14:5 तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे. आता हे कोण म्हणतंय? हे जे आहे हे पौल म्हणतोय. पौलाची ही इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे. पण आता पुढचा आपण वाचा, पण विशेषतः तुम्ही संदेश द्यावेत अशी माझी इच्छा आहे. कारण जो कोणी अन्य भाषेत बोलतो त्यापेक्षा जो संदेश देतो तो मोठा आहे, यासाठी की मंडळीची उन्नती व्हावी. आता प्रियानो, आता इथं काय म्हटलेलं आहे? आता या वचनामुळं पुष्कळ ख्रिस्ती लोकांच्या मनात गैरसमज आहे. त्यांना काय वाटतं की पौल म्हणतो की अन्य भाषेमध्ये बोलू नका. असं म्हटलं नाहीये. कारण सुरुवातीलाच पौल म्हणतो की तुम्ही अन्य भाषामध्ये, माझी इच्छा आहे की सर्वजण अन्य भाषामध्ये तुम्ही बोला. पण जेव्हा तुम्ही मंडळीमध्ये असता, जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये असता, तर अन्य भाषापेक्षा संदेश देणं खूप चांगलं होईल. आणि जर तुमच्यामध्ये अन्य भाषा इंटरप्रेट करणारा, ज्याला अन्य भाषा समजते आणि इंटरप्रेट करण्याचे ज्याला ज्ञान आहे, जर तो असेल तर ठीक आहे, तर तुम्ही अन्य भाषामध्ये तुम्ही जे आहे तुम्ही बोलू शकता. पण अन्य भाषेचा इंटरप्रेटर कोण नाहीये, तर अन्य भाषेमध्ये बोलण्यापेक्षा उत्तम होईल संदेश देणे, कारण हे लोकांना समजेल.
पण प्रियानो, इथं पौलुस असं कधी म्हणत नाही तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलू नका. जेव्हा तुम्ही एकांतमध्ये असता, जेव्हा तुम्ही एकटा असता, तर तुम्ही अन्य भाषेमध्ये बोललं पाहिजे. जेव्हा तुम्ही कुठे प्रवासाला चाललाय, तुम्ही ट्रॅव्हलिंग करतायत, तर मनातल्या मनात तुम्ही अन्य भाषा बोलणं खूप आवश्यक आहे. कारण पवित्र शास्त्र म्हणते की जेव्हा तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलता, तुम्ही देवाशी बोलता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची उन्नती होती, तुमच्या आत्म्याची उन्नती होती, तुमच्या शरीराची उन्नती होती. म्हणून अन्य भाषामध्ये बोलणे खूप आवश्यक आहे. पण जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये असाल आणि तर चांगलं आहे की तुम्ही संदेश देणं चांगलं आहे, कारण लोकांना ते समजेल. तर प्रियानो, अजून एक वचन आपण वाचूया. पहिलं कोरिन्थियस अध्याय 14. आता पहिला कोरिन्थियस अध्याय 14 मध्ये पुष्कळ वचनं जे आहेत ते अन्य भाषा व दिलेले आहेत. म्हणून कृपा करून ते तुम्ही वाचा. अध्याय 14 संपूर्ण तुम्ही वाचा. आता आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे पुष्कळ ख्रिस्ती लोकांना वाटतं की जेव्हा आपण अन्य भाषामध्ये प्रार्थना करतो, आपण बोलतो, तेव्हा फक्त आपल्या आत्म्याची उन्नती होती. म्हणजे त्याचा फायदा फक्त आत्म्याला पोचतो, त्याचा फायदा शरीराला पोचत नाही, अशा पुष्कळ लोकांची एक समज आहे. पण असं बायबल असं म्हणत नाहीये. त्यासाठी आपण एक वचन वाचूया. अन्य भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो. इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, वन हू प्रेज इन टंग्स एडिफाईज हिमसेल्फ. आता इथे एडिफाईज हा शब्द आलेला आहे. आता एडिफाय जो आहे तो लॅटिनच्या 2 शब्दांनी बनलेला आहे. एक तर आहे एडी आणि दुसरा आहे एफआय. आता एडी जो आहे, एडीचं अर्थ काय होतो? एडीचा अर्थ होतो की घर. एडीचा अर्थ होतो की एक बिल्डिंग, छोटी बिल्डिंग किंवा मोठी बिल्डिंग. तर एडीचा अर्थ होतो घर आणि एफआयचा अर्थ काय होतो की रिपेअर करणे, म्हणजे दुरुस्त करणे. तर दोन्ही जेव्हा आपण कंबाईन करतो तर का आपल्याला आन्सर येतं? घर दुरुस्ती करणे. त्याला म्हणतात एडिफाईज. घर दुरुस्ती करणे, घर रिपेअर करणे. आता प्रियानो, तुम्ही म्हणाल की याचा काय संबंध आहे? आपलं शरीर तर काय घर नाहीये. पण प्रियानो, आपलं शरीर एक घर आहे. कोणासाठी घर आहे? ते वचन आपण बघूया. पहिला कोरिन्थियस अध्याय 6. तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. इथं काय म्हटलेलं आहे? म्हणजे आपलं शरीर एक घर आहे पवित्र आत्मेसाठी. आता हे जे वचन जे आपण वाचलं होतं की जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये बोलतो तेव्हा आपण स्वतःची उन्नती करतो. आता उन्नतीचा शब्द जो आहे इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगितलं एडिफाईज. एडीचं म्हटलं एडी जो आहे त्याचा अर्थ होतो घर आणि फायचा अर्थ होतो की रिपेअर, म्हणजे घराचं रिपेअर होतं. आणि इथं म्हटलंय की आपलं शरीर एक घर आहे. म्हणजे जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये आपण प्रार्थना करतो तर आपल्या आत्म्याची पण उन्नती होती आणि आपल्या शरीराची जे पवित्र आत्म्यासाठी जे घर आहे त्याची पण उन्नती होती. म्हणून प्रियानो, जर तुम्हाला कुठलाही शरीराच्या व्याधी झालेला आहे, तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल किंवा तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला लंग प्रॉब्लेम असेल, कुठलाही तुम्हाला आजार असतील, जेव्हा तुम्ही अन्य भाषामध्ये जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, बघा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निघून जातील. कारण जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तर तुमचे जे शरीर जे आहे, तुमचं घर काय होणार? रिपेअर होत राहणार, रोज रिपेअर होत राहणार. आणि तुम्ही रोज दिवसेंदिवस तुमचं जे शरीर जे आहे ते चांगलं शरीर होत जाणार. म्हणून जे आहे पवित्र आत्म्यामध्ये अन्य भाषामध्ये प्रार्थना करणं खूप आवश्यक आहे. आता आपण जाऊया यशाया 28 अध्याय 11 ते 12 वचन. खरंच तोतव्या ओठांनी आणि अन्य भाषांनी तो या लोकांशी बोलेल. तो त्यांना म्हणाला होता की ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या, त्याने त्याला आराम होईल, तरी ते ऐकना. आता प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे?
इथं अन्य भाषाबद्दल बघा, जुन्या करारामध्ये अन्य भाषाबद्दल सांगितलेलं आहे की ते अन्य भाषाने ते माझ्याशी बोलतील. आणि इथं म्हटलं आहे की हीच काय आहे, विश्रांती आहे. आणि त्यामुळं तुम्हाला आराम मिळेल. प्रियानो, म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण अन्य भाषामध्ये आपण बोलतो तेव्हा आपल्या शरीरावर पण त्याचा परिणाम होतो. आपल्याला एक विश्रांती मिळते, आपल्याला एक शांती मिळते, आपल्याला एक नवीन आनंद आपल्या जीवनात येतो, आपल्याला आराम मिळतो. सर्व ताण तणावापासून जे आहे त्यापासून आपल्याला आराम मिळतो. प्रियानो, ताण तणावापासून मुक्त होण्यासाठी मनुष्य जे आहे ते पिकनिकला जातात, काही जण मूव्हीज बघतात, काही जण टीव्ही बघतात, काही जण हॉटेलमध्ये जेवतात, काही जण गाणे ऐकतात, काही जण काय पुष्कळ गोष्टी करतात, पण त्याचा काही फायदा होत नाहीये. पण प्रियानो, जेव्हा तुम्ही कुठे पण असाल, जेव्हा तुम्ही अन्य भाषामध्ये बोलाल, तर हे सर्व जे ताण तणाव, डिप्रेशन, हे आजार, या सर्व गोष्टी जाईल. तुम्हाला विश्राम मिळेल, तुम्हाला आराम मिळेल. पण शेवटी काय म्हणतात, तरी ते ऐका ना. प्रियानो, पुष्कळ लोक ऐकत नाहीत, ते प्रार्थना करत नाहीत. ते जे आहे ते जर डिनॉमिनेशन त्यांचं चर्च म्हणतं प्रार्थना करू नका, ते करत नाहीत, ते विश्वास धरत नाहीत. आणि म्हणून कसा विसावा आपल्या जीवनात येणार, कसा आराम आपल्या जीवनात येणार. कारण जेव्हा विसावा नसतो, जेव्हा शांती नसते, तर आजार जे आहेत ते आपले वाट पाहत असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की शैतान खुश असतो जेव्हा आपण अन्य भाषामध्ये आपण प्रार्थना करत नाहीत. कारण त्याला माहिती आहे अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली त्याचे गड जे आहेत ते सगळं ढासळून जातील. प्रियानो, अन्य भाषामध्ये प्रार्थना करा. जो अन्य भाषामध्ये बोलतो तो परमेश्वराची बोलतो, तो स्वतःची उन्नती करतो. पण जेव्हा तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये असाल, मंडळीमध्ये असाल आणि अन्य भाषा इंटरप्रेट करायला जर कोणी नसेल, तर तुम्ही संदेश देणं उत्तम. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.